चैत्र महिन्यात भरवण्यात आलेल्या रोहा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि महाराष्ट्रातील आगळी वेगळी बहुजन समाजाच्या प्रथा परंपरा जपणाऱ्या तळाघर येथील प्रसिद्ध स्वयंभू महादेवाच्या यात्रेला तसेच श्री शंभू महादेव आणि पार्वती मातेचा आगळा वेगळा विवाह सोहळा पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी 6 व 7 एप्रिल रोजी 2 दिवस अल्लोट गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे। दरवर्षी रामनवमीच्या आदल्या दिवशी या ठिकाणी रात्री 12 वाजता श्री महादेवाचे लग्न लागते। हे लग्न पाहण्यासाठी आणि या यात्रेचा आनंद घेण्यासाठी रोहा, मुरुड, श्रीवर्धन, तळा, म्हसळा या ठिकाणाहून लाखो भाविक सहभागी झाल्याचे पाहायला मिळते। हर हर महादेवाच्या जयघोषात शुभ मंगलम सावधान म्हणत देवाचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय। 12 बलुतेदार अलुतेदार यांचे दैवत श्री तीर्थक्षेत्र स्वयंभू महादेव मंदिर तळाघर येथे देवाचे लग्न पारंपरिक पद्धतीने व जुन्या चालीरीती रिवाजाप्रमाणे धार्मिक विधी मंगलाष्टके म्हणत झाले। तालुक्यातील महादेववाडी येथील नवरदेव तर धाटाव गावची नवरी असते। दोन्हीकडील करवली लग्न सोहळा पाहण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक तसेच भाविक उपस्थित होते। सुतार, चांभार, वाणी, शिंपी, तेली, परीट, जंगम, ब्राह्मण, मराठा, कुणबी, कराडी, कोळी, लोहार, कुंभार, आगरी, नाभिक असे 18 पगड जातीचे 12 बलुतेदार या देवाच्या यात्रेकरिता दरवर्षी मोठ्या उत्साहाने येत असतात। 2 दिवस ही यात्रा सुरू असते। यात्रेचा मान सन्मान हा पुरातन आहे। पेशवे व सिद्धी यांच्यात झालेल्या करारात या यात्रेच्या लग्न सोहळ्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येते। धाटाव पंचक्रोशीतील तळाघर, लांढर, बोरघर, वाशी, महादेववाडी धाटाव यात्रा पंच कमिटी असते। यावेळी लग्न सोहळ्यास लागणारी मातीची भांडी दमखाडीचे कुंभार देतात। तळाघरचे मोरे दीपमाळ लावतात। खारगाव येथून पालखी येते। मानाचे निमंत्रण देण्याचा मान बामुगडे घराण्याकडे आहे। सोनगावचे ग्रामस्थ तेलवन वरातीचे निमंत्रण देतात। धाटाव गावातून काठी तेलवनाच्या दिवशी येते। शिवपार्वतीची प्रतिष्ठापना उत्तर काठीवर होते। वारळची काठी मंदिरासमोर उखळात उभी करतात। किल्ला व तळाघर गावातील करवली उभे असतात। मंगलाष्टका बोलण्यासाठी धाटाव, लांढर, भुवनेश्वर, वाशी, महादेववाडी, देवखाने येथील जंगम होते। ऐतिहासिक आणि आगळा वेगळ्या लग्न सोहळ्याच्या वेळी सुतार व भगत महादेवाची मूर्ती मांडीवर घेऊन विवाह सोहळ्यास बसतात। नवरीकडील धाटाव व नवरदेवाकडील खारगावची मंडळी व वरसगावची मंडळी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच बहुसंख्येने कोळी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी निघणाऱ्या मानाच्या देवकाट्यांची पूजा मंत्री आदिती तटकरे, कार्यसम्राट माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आली। या प्रसंगी विनोद भाऊ पाशीलकर, विजयराव मोरे, संदीप तटकरे, समीर शेठ शेडगे, अनिल भगत, सुरेश मगर, शंकरराव भगत, ज्ञानेश्वर साळुंके, हरिश्चंद्र मोरे, विठ्ठल मोरे यांसह परिसरातील नागरिक बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर लग्न सोहळ्यास रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील उपस्थित होते। यात्रेत काठी नाचवण्याची परंपरा आहे। तालुक्यासह जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातून भव्य दिव्य अशा सजवून काट्या येतात। लग्न समारंभ होताच खालू बाजवून सहित सनई वाद्य ढोल ताशांच्या गजरात तसेच वाजत गाजत नाचवून आनंद लुटला जातो। तर लग्न सोहळ्याच्या दिवशी मोठी यात्रा भरते। यात्रेस देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती। लग्न सोहळ्यातील यात्रेस नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। तसेच रामनवमीला दुपारी तीर्थासाठी यात्रेकरूंची तसेच भक्तगणांची अल्लोट गर्दी पाहायला मिळाली। या ठिकाणी काव्या नाचवण्याचा प्रकार हा अतिशय विहंगमय असतो। तसेच काठी सोबत गाणी आणि ढोल ताशे, तर यात्रेकरूंना करमणूक म्हणून आकाश पाळणे, मौत का कुवा, मोटरसायकल, लहान मुलांसाठी आकर्षित विविध गेम्स आणि खेळ, मिठाईची दुकाने, हॉटेल्स, आईस्क्रीम, लहान मुलांची खेळणीचा बाजार मोठ्या प्रमाणात होता। त्याचबरोबर चिमुकल्यांनी देखील मोठा आनंद लुटला। अशा विविध प्रकारची रेलचेल सुरू होती। खालू बाजारच्या सनई तसेच ढोलताशांच्या निनादात सुरू असलेल्या काट्यांच्या भव्य मिरवणुकीने उपस्थित भाविकांबरोबर लहानग्यांचा आनंद काही औरच असल्याचे दिसले। रामनवमी तथा राम जन्मोत्सव निमित्त 2 दिवस भरलेल्या या यात्रेत लाखोंची उलाढाल होत असल्याने दिवसेंदिवस या यात्रेची व्याप्ती वाढतच आहे। म्हसळा, श्रीवर्धन, मुरुड, तळा, रोहा तालुक्यातील
बहुजन समाजाला सामावून घेणारा हा रामनवमी उत्सव म्हणजे एकात्मिकतेचे प्रतीक असल्याची भावना अनेकांच्या मुखातून ऐकवयास मिळत होती. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.